अनुभवावर आधारित शिक्षण प्रत्यक्ष जीवन अनुभव याच्यावर अध्ययन घटक अवलंबून असला तर समजण्यास सोपं होतं. प्रश्न तयार करणे आणि सोडवण्यासाठीची विचार प्रक्रिया करणे. चला, किती वजन आहे? किती वजन आहे पहा ना. 19 किलो. प्रत्येक गटाला गटनायक आहे आणि तो ही कृती करून घेणार आहे. 19 किलो. चला, मुकेशचं वजन. गटनायक आपल्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेणार आहे. रेज युअर हँड्स. गटनायक. आता तुम्हाला हे सगळ्या कृती आपल्या गटाकडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. हात खाली बाकीचे. मुकेशचं वजन किती भरलं? 22 किलो. चला, आता माझा प्रश्न आहे, चैतन्याचे वजन किती आहे? 19 किलो. दुसरा प्रश्न, मुकेशचं वजन किती आहे? 22 किलो. तिसरा प्रश्न, कोणाचे वजन कमी आहे? कोणाचे वजन जास्त आहे? मुकेशचे वजन चैतन्यापेक्षा किती किलोनी जास्त आहे? 3 किलो. काय केलं? वजाबाकी केली. 22 मधून 19 किलो वजा केले. ठीक आहे. चैतन्याचं वजन मुकेश एवढं झालं पाहिजे, मग तिला किती वाढवावं लागेल? 3 किलो. छान. तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला तयार करायचे आहेत आणि मग उत्तर पण लिहायचं आहे. तर काय करावं लागलं आपल्याला? किती किलो जास्त आहे? मुकेशचं वजन 3 किलो. मग 19च्या पुढे जर 3 मोजले, 20, 21, 22 तरी उत्तर मिळतं आणि 22 मधून 19 काढले तरी उत्तर मिळतं. आता दुसरी पद्धत एक आपण सरावासाठी वापरूया, रुपये आणि पैसे. चल दे रे, उभे राहा पटकन. या पटकन समोर. किती रुपये दिले परी तुला? 30 रुपये. परीजवळ किती रुपये आहेत? 30. चला, नव्या. किती रुपये आहेत ग तुझ्याकडे? मोज ना. 10, 40 रुपये. कोणाकडे जास्त रुपये आहेत? परीपेक्षा किती जास्त आहेत? परीकडे नव्यापेक्षा किती रुपये कमी आहेत? बरं, परीला असं वाटतं की माझे नव्याच्या एवढेच पैसे झाले पाहिजे, तर किती रुपये आणखी तिला लागतील? ठीक आहे. तर आपण काय करणार? आपल्याला जर काढायचं आहे की परीकडे नव्यापेक्षा किती रुपये कमी आहेत, काय करावं लागेल? वजाबाकी करावे लागेल. तर अशा पद्धतीनं सराव करायचा आहे गटामध्ये आणि अनुभवावर आधारित अध्ययन अनुभव घ्यायचे आहेत.